जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. सो आज आम्ही सगळेजण चाललोय गावाला. अचानक बाहेर प्लॅन झाला, त्यामुळं आमच्या दिदीचा फोन आला गावाला येतेस का, आणि मी पण फ्री होते, म्हटलं चला जाऊन यात गावाला. पाऊस खूप जास्त प्रचंड पडतोय. मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवलं, गाड्या जात नाहीये तेवढा पाऊस आहे. मी तिला म्हणते 900 गाडी गाडी व्हिडिओ करून आम्ही करायला गेलो होतो एका ठिकाणी, आणि घरी पोळ्यांचा स्वयंपाक होता, त्यामुळं आम्ही घरी व्हिडिओ नाहीत केले. आणि आम्ही येत नव्हतो, त्यामुळे ती फुकणी घेऊन आली आमच्या पाठीमागं आम्हाला मारायला, की तुम्ही घरीच चला म्हणून. काय कधी ते काय चाललोय आता मग थोडासा मार खाऊन. मी आणते म्हणा. फुकणी दाखव का बघ, फुकणी घेऊन आली ती मारायला. काय आता दिदीच्या 2 ठोका टाकलं, माझ्यावर 4 टाकलं. खोटं बोलून आणलंय मला पहिली गोष्ट म्हणजे. आता आम्ही चाललोय सगळेजण ऑटोने, म्हणजे बाकीची वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत, आम्ही वेगळ्या ठिकाणी आले. खूप सुंदर आहे. आमच्या अजून लगे डोक्यावर पदर घेतला. हा मग डोक्यावर पदर घेणार शेवटची पिढी असेल ही. मग विषय का दीदीच्या गावाला आलोय. इकडे हे पाऊस पडल्यानंतर एवढं हिरवगाळ होत, हिरवं सगळीकडे हिरवी झाडं असतात, भारी वाटतं. गावाला यायचं आणि ऑटोनी फिरायचं. आता वाजले 4 आणि आम्ही आलो नैवेद्य दाखवायला मंदिरात नाहीये, शेतामधलं एक छोटं मंदिर आहे. तुम्ही बघू शकताय, खूप छोटं आहे ते. मोस्टली गावाला अशी मंदिरं असतातच. गावाला अशी मंदिरं असतात छोटी छोटी शेतामध्ये, छोटंसं, की जेणेकरून ते रक्षा वगैरे करतात शेताची. आणि आम्हाला काय व्हिडिओ करायचे होते, व्हिडिओ तर काही झाले नाहीत. सो ब्लॉग तरी होईल म्हटलं, ब्लॉग घेऊयात. आणि जर अजूनही कोणी आपल्या अक्षदा वाल्लेकर ऑफिशियल्स या यूट्यूब चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये जर बघत चालले तर खाली डायरेक्ट पाय मुरगळेल माझा, दुसरं काय होणार नाही. सगळी पोचली, पण मी व्हिडिओच्या नादात अजून मागच आहे. तिकडं आम्ही ऑटो लावली आणि इकडं मंदिर आहे. बघा व्हिडिओ काढण्याच्या नादात कशी पळतीये, आणि तिकडे काका वाट बघतायत. पहिला आम्ही आलो होतो पुढं, पण करंडची वाटी राहिली, त्यामुळे आम्ही परत रिटर्न केलं आणि परत व्हिडिओ घेत बसलो. आमची बा कशी वाट बघत बसलेत तिकडं. ओरडायला लागलेत, ओरडायला. गाईस तुम्ही बघू शकताय, शवासनी जेवण करून झालेलं आहे. सो अक्षता आता हळदी कुंकू आणि त्यांची ओटी भरतायत. इथल्या मंदिरात आलो आम्ही. आणि हा छोटा मुलगा खूपच त्रास देतो. पप्पाचा नंबर सांग.
मोठी करून झालं जायचं बरं जरा बाकी. आता आमच्या सवासण्या घालून झालेत. आता आम्ही चाललोय, कुठं चाललोय का? नवले फार्म. नवले फार्म तिकडं मंदिर आहे कुठेतरी, तिकडे जाणार आहे. तोपर्यंत तुम्हाला छान वातावरण दाखवते मी. नदी, पूल. किती सुंदर आहे. तिकडे आलोय का आपण? नवले फार्मला आम्ही इथं आलोय. आता इथं आम्ही परत शूट करणार आहे. तिथं जागा मिळेल तिथं करून घेतो. आणि हे आमचे काका. गावाकडची मज्जाच वेगळी आहे. पण मस्त वाटते, भारी. इकडे जातं कोणतरी जागा घ्यावी, इकडं घर बी बांधावं. मग काय असं वाटायला आलं का? काय जाऊन घेऊन आता आम्ही इकडे आलोय. नवले फार्मचे इथे एक त्यांचं फार्म हाऊस आहे. आता तिकडे एक मंदिर आहे, म्हणजे झूम मध्ये दाखवतो तुम्हाला. ते छोटं दिसत असेल मंदिर. खूप छोटं मंदिर आहे ते. आता तिथे हे पाय पाडे जाणार आहेत आणि आम्ही इथं थांबणार आहे. व्हिडिओ करायला मी टेकडीवर आलो. एवढं पटकन एवढी धावपळ करून आलो. पण काय लागा इथं आम्हाला शूट करता येणार, बिकॉज इथे खूप जास्त वारं सुटले. म्हणजे वॉइस मध्ये बोलता सुद्धा येईना, व्हिडिओ सुद्धा करता येणार. करायला गेलं तर पूर्ण असे तुम्ही बघू शकताय. म्हणजे वारच बघा तुम्ही, मोबाईल सुद्धा हलतोय, एवढं वार आहे. केस उडतायत. त्यामुळे सगळा अवतार असा खूप घाणेरडा होतोय. त्यामुळे रील्स मला नाही वाटत होतील, म्हणून खूप सुंदर वातावरण तुम्हाला मी दाखवते. टेकडीवर आलो होतो आम्ही, पण आम्हाला काही व्हिडिओ करताच येत नाहीयेत. वारच खूप सुटले. दाखवते या बाजूला. आणि लास्ट टाइम आम्ही गेल्या वेळेस शूट केलं होतं, मी इथंच केलं होतं साडीवर वगैरे. बट आता यावं म्हटलं तर खूप वार आहे. आम्हाला थांबता सुद्धा याला फोन हलतोय, उडून जाईल. आमच्यापेक्षा तर बारीक लोक असतील ना तर 100% उडून जातील. इथं गाव काय राव क्वालिटी. आम्हाला सगळ्यात जास्त भीती होती ह्या गोष्टीची, की आम्ही गावाला आलोय आणि पाऊस वगैरे येईल काही. कारण की काल आम्ही पुण्यावरनं ज्यावेळेस आलो त्यावेळेस खूप जास्त पाऊस होता. 2 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत खूप पाऊस होता. बट असं वाटलं येईल पाऊस आज, पण पाऊस नाही आला. त्यामुळे आम्ही वर शूट करायला आलो. पण वारच एवढं जास्त आहे की आम्हाला व्हिडिओ शूट नाही करता येत. आता वाजलेत 6:45 आणि आम्ही साडी चेंज करून परत व्हिडिओसाठी वर आलोय. पण पूर्ण उजेडच नाहीये बिलकुल. जेवढे व्हिडिओ करतो त्याला आम्ही तेवढे व्हिडिओ केलेत. असंच आम्ही एका दिवशी 2-3 साड्या चेंज करून व्हिडिओ करतो. कारण की पहिले आमच्या व्हिडिओग्राफर फोटोग्राफरला टायमिंग होता, बट आता नाहीये. आमच्या मॅडम तर 1 महिन्यात एकदा देतात. मग आम्ही तेव्हा शूट करतो, व्हिडिओ करतच नाही मोस्टली. काय हो ना, वेळच नसतो आता. परत आले वारं पण आहे, असंच वारे. वाऱ्यामध्ये जबरदस्त वारे. वरून आता आम्ही थांबलोय, मुकाई मातीची आरती आहे त्यासाठी आम्ही थांबलोय. आता थोड्याच वेळ आम्ही ऍक्च्युली खाली रील्स करत होतो. वर खूप जास्त वार होतं त्यामुळे आम्हाला व्हिडिओज करता येत नव्हते. त्यामुळे आता मी वर आले व्हिडिओ करायला. तुम्ही मंदिर बघू शकताय, कळस पूर्ण इकडं कळस आहे. हे वर मंदिर आहे आणि इकडं कॉलेजचं काहीतरी काम चालू आहे. आय गेस आम्ही जानेवारीमध्ये ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस आता थोडंच काम होतं. आता पूर्ण काम झाले. आता आम्ही तर आरती करणार आहे. खाली व्हिडिओ करत होतो, खालनं व्हिडिओ करून आम्हाला वर बोलवले आरतीसाठी. त्यामुळे आता आरती करायला जातो आम्ही. तर मंदिर बघूयात. काय म्हणा, गावाकडची मजा ही वेगळीच आहे. मला तर खूप जास्त आवडतं गावाला. असं वाटतं गावाला ते एखादी जमीन घ्यावी आणि राहावं.
नाही सकाळी झालं मंदिरात नवऱ्याचं आपल्या